माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. ॲक्च्युली मी आता सकाळी वाजलेले आहेत 8 आणि गावाला निघाले. मला काही कारण आल्यामुळे मला लगेच निघावं लागलं. मला जायचं होतं घाटकोपरला, बट घाटकोपरला जेवढ्या पण एस-टी ज्या होत्या टायमाच्या, तर त्या टायमाच्या सगळ्या मिस झाल्या कारण मी लेट उठली होती. आणि आता मी ठरवलं की चला आपण कल्याणवरून जाऊया, तिथे भेटेल एखादी गाडी वगैरे, काही ट्रेन असेल किंवा एस-टी असेल. देन माझ्या लक्षात आलं की आपण नको, तिथे नको जायला, आपण एकदा ठाण्याला जाऊन चेक करू तिथे खोपटला, तर तिथे अवेलेबल असली तर लगेच चांगलीच गोष्ट आहे. तर तिथे जायच्या आधी मला खूप भूक लागली होती. एक तर सकाळ सकाळ म्हटलं तर मला खूप भूक लागते, तर मी वडा सांबारवरती मस्त दणका मारला. आणि जाता जाता मला टेन्शन खूप होतंच, तितक्यात मला स्वामींचं दर्शन झालं की ते म्हटले की तू टेन्शन घेऊ नकोस, तुला आरामात गाडी भेटेल आणि तू गावाला टायमावरती पोचशील. सो खोपटला पोहोचले मी आणि मला नशिबाने तिथे एक एस टी दिसली जी की लास्ट होती. तर एस टीमध्ये मी बसल्यावर हे असं छान दृश्य मला दिसलं. तुम्ही बघताय किती थुकलेले आहेत, पण आता काय करणार, बसायला जागाच नव्हती, मला ती सीट भेटली होती नेमकी. सो मला तिथे बसावं लागलं. आणि त्याच्यानंतर फलाट क्रमांक 8 इथून माझी एस टी सुटली आणि मी निघाले माझ्या गावाला. तर मध्य रस्त्यामध्ये मला खूप भूक लागली. काय करणार, हे 20 रुपयाचं पॅकेट आहे, तुम्ही बघताय का, 20 रुपयाचं फक्त, त्याच्यामध्ये एवढे एवढेसे वेफर्स आहेत. काय करणार, आता भूक लागली तर ऑब्व्हियसली आता हे खावंच लागणार. त्याच्या बाजूलाच, म्हणजेच माझ्या बाजूला एक बाबा बसले होते, म्हणजे काका. ते इतके लहान मुलांसारखं खात होते, विचारू नका, अक्षरशः सीट खराब करून ठेवली. शेवटी मी त्यांना म्हटले काका, सगळं तुमचं उडतं आहे, जरा नीट खावा वगैरे. मग ते झाडायला लागले वगैरे. तर असं करता करता वाजले 8:30. आणि तुम्हाला माहितीच असाल, जर तुम्ही चाकण साईट या कुठे राहत असाल तर तुम्हाला माहिती आहे किती गर्दी असते, ट्रॅफिक असते त्या ठिकाणी, उशीर होतोच. तर असं करता करता खूप मला उशीर झाला, वाजले 8:30 आणि मी पोचले शेवटी. आणि असं एक छानसं गावचं दृश्य तुम्ही बघा, किती सुंदर आहे. तर मला लेट झालाच होता, तर माझ्या भावाला मी कॉल करून बोलवलं की मला तू घ्यायला ये, कारण मी जिथे उतरणार होती म्हणजे पारगावला, तुम्हाला माहितीच असेल पारगाव निरगुड सर, तिथे मी उतरणार होती, तिथे माझा भाऊ घ्यायला येणार होता. तर तिथून आम्हाला गाडी अवेलेबल नाही आहे लाखनगावला जाण्यासाठी. सो माझा भाव आला, तर मला तर जाम भूक लागली होती. त्याला मस्तपैकी लुटलं, वडापाव खा, हे खा, ते खा, सगळं काही लुटलं मस्तपैकी. आणि माझा भाऊ तर खूप साधा आहे हो, म्हणजे मोठ्या काकांचा मुलगा आहे तो. देन त्याच्यासोबत बसून मी घरी निघाले आणि आम्ही घरी पोचतेच आहे 5 मिनटावरती. सो तुम्हाला मी भेटते नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू.